हा व्हिडिओ महाराष्ट्रातील जे आपले दिव्यांग बंधू भगिनी आहेत, जे पेन्शनधारक आहेत, त्यामध्ये संजय गांधी निराधार असो आणि त्यासोबतच दिव्यांग व्यक्ती असो, वृद्ध आणि विधवा महिला आणि त्यासोबतच आजारी व्यक्ती, तर या सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची आपण अपडेट घेऊन आलो आहोत. ते आपण पुढे ह्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत आणि प्रॅक्टिकली पाहणार पण आहोत. नमस्कार मित्रांनो, सॅम गोडके मराठी चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही ह्या आपल्या चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर ह्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रातील जे लेटेस्ट अपडेट आहे ते तुम्हाला कळत राहील, अपडेट भेटत असतील. त्यामध्ये संजय गांधी निराधार असो, त्यासोबत इंदिरा गांधी निराधार असो, त्यासोबत लाडकी बहीण, तसेच शेतकऱ्यांसाठी जे नवीन स्कीम येतात आणि त्यासोबत नवीन कोणती पण अपडेट येईल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, तसेच कोणत्या पण नवीन योजना येतील, त्याची अपडेट आपण प्रथमतः आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्यासोबतच जे जवळचे आपले व्यक्ती आहेत, तुमच्या फॅमिलीमध्ये जे हे सर्व गोष्टीचा लाभ घेतात, जसं संजय गांधी निराधार असो, जे दिव्यांग व्यक्ती असो, तर त्यांच्यासोबत तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेअर करू शकता. यामुळे त्यांना पण थोडीशी मदत होऊन जाईल, त्यांना अपडेट भेटत असते. आणि त्यासोबतच हा जो व्हिडिओ आहे लास्टपासून नक्कीच पहा, कारण ह्या व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत, जे की संजय गांधी निराधार जी आणि जे महाराष्ट्रामध्ये पूर्ण पेन्शनधारक आहेत त्यांच्या सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. तर चला आपल्या डिस्कशन पेजवरती जाऊया. तर तुमच्यासमोर ह्या ठिकाणी एक जो संजय गांधी निराधार पेन्शन आहे, जो पेन्शनधारक आहेत, त्यांचा स्क्रीनशॉट आपण ह्या ठिकाणी लावलेला आहे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता, 2,500 रुपये ह्या ठिकाणी त्यांना त्यांच्या अकाउंटवरती आलेले आहेत. तर तुमच्या मनामध्ये हे डाऊट असेल की हे जे 2,500 आलेले आहेत त्यांच्या अकाउंटवरती, हे कधीचे आणि कोणत्या मंथचे आलेले आहेत, तेच तुमच्या मनामध्ये डाऊट असेलच. तर मी हे डाऊट यामुळे क्लिअर करत आहे, कारण जी पुढची अपडेट मी तुम्हाला दाखवणार आहे की खूप महत्त्वाची आहे आणि हे जो स्क्रीनशॉट बघताय त्याच्या रिलेटेडच हा पुढची अपडेट राहणार आहे. तर ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, हे जे पेन्शन आलेलं आहे यांना जून जून 2026, तर ह्या दिवशीचं यांना ह्या ठिकाणी पेन्शन आलेलं, हे डेट्स कन्फर्म झाली. आपल्याला ऑलरेडी आपण कन्फ्यूज होतो की हे जे पेन्शन आलेली आहे पाठीमागं मार्च महिन्याच्या एंडिंगला लास्ट वीकमध्ये ह्या ठिकाणी पेन्शन भेटलेली आहे. तर ते पेन्शन खूप जण ह्या ठिकाणी कन्फ्यूज होते, ते मार्च महिन्याची आहे का किंवा एप्रिल आणि मे. तर ह्यामध्ये खूप कन्फ्यूज होते, कारण की त्यामध्ये मे मंथमध्ये सेकंड वीकमध्ये ह्या ठिकाणी पेन्शन आलेली होती आणि त्यानंतर लगेच मे मंथमध्येच लास्टच्या वीकमध्ये परत पेन्शन आलेली आहे. तर यामुळे खूप जणांचा डाऊट होता की पेन्शन हे जी आलेली आहे हे कोणत्या मंथचे आहे, खूप कन्फ्यूज होते. तर त्या ठिकाणी मी सुद्धा पण ह्यामध्ये कन्फ्यूज होतो, बट ह्या ठिकाणी तुमचं कन्फ्युजन पूर्णपणे दूर झालेलं आहे. ती जी तुम्हाला पेन्शन आलेली आहे, हा नक्कीच ती जून मंथचीच तुम्हाला पेन्शन आलेली आहे. आणि तुम्ही आता हे विचार करत असाल की जे पाठीमागं काही जणांना मार्चमध्ये पेन्शन नाही आलेली, तर मार्चमधल्या पेन्शनचं काय नाही काय झालेलं. सो त्याच्या रिलेटेड तर आणखीन काय अपडेट नाही आलेली. तर त्याच्याबद्दल काही अपडेट माझ्यापर्यंत आली तर नक्कीच मी तुम्हाला लवकरात लवकर अपडेट करण्याची कोशिश करेल. आणि त्यासोबत आपले काही मित्र वगैरे आहेत त्या डिपार्टमेंटमध्ये काम वगैरे करतात, तर मी त्यांच्याकडून कधी छोटी मोठी अपडेट भेटली तर मी तुम्हाला डिस्कस तर करणारच आहे. पण हे आजचा जो टॉपिक आहे आपण ते प्रॉपर ह्या ठिकाणी पाहूया, कारण तुमचं ह्या ठिकाणी तर हे कन्फ्युजन दूरच झालं असेल की जे पेन्शन आलेली होती ते कोणत्या मंथ होती, ते जूनची होती, त्याच्यामध्ये काहीही डाऊट नाही. तर ते जूनची जी पेन्शन आहे ते मे मंथमध्ये का आली, हे तुमच्या मनामध्ये क्वेश्चन ह्या ठिकाणी असेलच. की कारण असं तुम्ही पहिल्यांदा बघायला भेटलंय की पुढच्या महिन्याची पेन्शन जी आहे अगोदरच कशी भेटली, कारण टायमाला हे जे पाठीमागलचा महिना आहे त्या महिन्याची पुढच्या मंथमध्ये टाकतात पेन्शन, बट ह्यावेळेस असं झालंय की समोरच्या महिन्याची जी पेन्शन आहे ते अगोदरच टाकण्यात आली.
तर त्याचं रिझन मी तुम्हाला ह्या ठिकाणी त्यांची प्रॉपर ह्या ठिकाणी तुम्हाला रिझन दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला एका पोर्टलवरती जायचं आहे. तुम्हाला ते पोर्टल सर्वांना माहिती पण असेल. तर मी पोर्टल ह्या ठिकाणी तुम्हाला समोर लॉग इन करून दाखवतो आणि डायरेक्ट आपण त्यासाठी Googleवरती जाऊया. तर ह्या ठिकाणी आपण जो आपला Googleचा पेज आहे, Googleच्या पेजवरती ह्या ठिकाणी आलेलो आहोत. तर वेबसाईट मी ती कोणती आहे तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवतोच आणि तुम्हाला ऑलरेडी माहिती पण असेल ते वेबसाईट. मी ह्यामुळे मी तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवत आहे, की तुम्ही स्वतः पण ट्राय करू शकता आणि त्यामुळे तुम्हाला स्वतः पण एक प्रूफ येईल आणि कधी ना कधी तर तुम्ही त्या वेबसाईटवर गेला असताना आणि त्या ठिकाणी तुमची स्वतःची अपडेट तुम्ही पाहिलीच असेल. त्यामध्ये ते अपडेट तुम्हाला त्यामध्ये तुम्ही आपलं जे पोर्टल आहे डायरेक्टच तुम्हाला सांगतो SAS पोर्टल जे आहे त्याच्यामध्ये अपडेट आलेली आहे. कारण त्याच्यावरूनच तुम्ही सगळ्या डिटेल्स ह्या ठिकाणी पाहू शकत होता. जसं की आपली पेन्शनचं स्टेटस काय आहे, कधी पेन्शन येणार आहे, पेन्शन क्रमांक तुम्हाला माहिती करून घेतात होतात. त्यासोबत त्याचं DBTचं काय स्टेटस आहे, ते सगळं काही डिटेल्स आपल्याला त्या पोर्टलवरती बघण्यात भेटत होते. बट आता प्रॅक्टिकल काही नवीन त्या वेबसाईटवरती आलेलं आहे. मी ह्या ठिकाणी तुम्हाला ते डायरेक्ट वेबसाईटवरती जाऊन दाखवतो. तर तुम्ही ह्या ठिकाणी वरी पाहू शकता. वेबसाईट आपली सेम टू सेम आपण टाकलेली आहे. तर या वेबसाईटमध्येच ह्या ठिकाणी नवीन अपडेट आलेली आहे. हे काय-काय अपडेट आहे ते आपण डिस्कशन जो आपला टॅब आहे त्याच्यावरती जाऊन प्रॉपर ह्या ठिकाणी सगळं डिस्कस करून घेऊया, की काय-काय त्याच्यामध्ये नवीन अपडेट आलेले आहेत आणि पुढे काय होणार आहे ते प्रॅक्टिकल आपण पुढे बघणार आहोत. जी वेबसाईट होती, वेबसाईटवरला आपण ह्या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घेतलेला आहे. यामुळे असं होईल की तुम्हाला जे लेटेस्ट जे प्रॉपर जे काही मला सांगायचं आहे ते मी प्रॉपर मी ह्या ठिकाणी तुम्हाला सांगू शकेल. त्यामुळे मी ह्या ठिकाणी स्क्रीनशॉटच्या थ्रू तुम्हाला ह्या ठिकाणी पूर्ण अपडेट देणार आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एका साईडला इंग्लिशमध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता ह्या साईडला मराठीमध्ये पूर्ण अपडेट दिलेली आहे. तर ह्या अपडेट काय आहे ते पण मी तुम्हाला ह्या ठिकाणी पूर्णपणे सांगणार आहे. हे जे अपडेट आहे खूप महत्त्वाची ह्या ठिकाणी राहणार आहे. तर ह्यामुळे मी त्याला हायलाईट करून ठेवलेलं आहे, की तुम्हाला ह्या ठिकाणी प्रॉपर हे ऑलरेडी मी वाचून घेतलेलं आहे. तुम्हाला वाचायचं असलं तर तुम्ही वाचू शकता आणि जो ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला सेम असा इंटरफेस बघायला भेटतो. जे की वेबसाईट तुम्हाला ह्या ठिकाणी सांगू इच्छितो, जी की आहे आपली DBTची. जे DBTची आपली वेबसाईट आहे. मी ऑलरेडी पण तुम्हाला आता सांगितलं, की DBTच्या वेबसाईटवरती हे अपडेट ह्या ठिकाणी आलेले आहेत. तर अपडेट मी आता ह्या ठिकाणी तुमच्यासमोर एक-एक डिस्कस करत आहे आणि ह्यामध्ये मी तुम्हाला हे सांगेन, की पेन्शन कोणत्या रिझनमुळे ह्या ठिकाणी जो 1 महिना अगोदर आपल्याला ह्या ठिकाणी दिलेली आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, कारण हे जे वेबसाईट आहे, जे आपली DBTची ह्याच्या थ्रू आपल्याला ह्या ठिकाणी पेन्शन भेटत होती. त्याच्यावरती ह्या ठिकाणी अपडेट हे आलेलं आहे, की हे जी वेबसाईट आहे टोटल 15 दिवस ह्या ठिकाणी बंद राहणार आहे. यामध्ये रिझन असं आहे, की ह्या ठिकाणी रिझन पण त्या ठिकाणी दिलेला आहे. रिझन हे आहे, की हे पूर्ण जो डाटा आहे, जो आपला DBTचा ह्या ठिकाणी SAS पोर्टल जी आहे, ह्याचा पूर्ण डाटा दुसऱ्या वेबसाईटवरती ह्या ठिकाणी अपलोड करण्यात आलेला आहे. जो की दुसरी वेबसाईट आहे SAS पोर्टल 2.0 म्हणजे 2.0 असं आपण ह्या ठिकाणी समजू शकता. तर ह्याच्यावरलं सगळं काही अपडेट आहे त्या वेबसाईटवरती टाकण्यात आलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये हे सांगतो हे वेबसाईट आहे पूर्ण ह्या ठिकाणी महाराष्ट्रामधील जे काही DBT थ्रू पेन्शन ह्या ठिकाणी पेन्शन किंवा काही पण स्कीम वगैरे भेटायच्या तर याच वेबसाईटवरून ह्या ठिकाणी अपडेट व्हायचा. पण जो पुढची वेबसाईट बनवलेली आहे जो SAS पोर्टल 2.0 हे जे बनवलेली आहे ह्याच्यामध्ये ऑल महाराष्ट्रामधल्या पूर्ण कॅटेगरी त्यांनी कव्हर केलेल्या आहेत आणि हे जे होते फक्त अगोदरची जी होती त्याच्यामध्ये फक्त आपलं नॉर्मली दिव्यांगांचंच ह्या ठिकाणी अपडेट होतं. बट जे ह्या ठिकाणी त्यांनी दुसरी अपडेट वेबसाईट केलेली आहे त्यामध्ये दिव्यांगांचा एक पार्ट दिलेला आहे आणि त्यासोबतच पूर्ण जे त्याच्यामध्ये शेतकरी असो किंवा जे बाकीचे पण स्कीम वगैरे घेतात त्याच्यामध्ये लाडकी बहीण असो ते सगळ्या ज्या स्कीम आहे
ती एका पोर्टलमध्येच ह्या ठिकाणी त्यांनी घेऊन आलेले आहेत. कारण त्यांना हर एक पोर्टल मॅनेज करायला थोडासा वेळ लागू शकतो आणि ते प्रॉब्लेम येत असल्यामुळे त्यांनी एकाच पोर्टलवरती बाकीची डिटेल्स तुम्हाला ह्या ठिकाणी अपडेट केलेली आहे, दाखवलेली आहे. वेबसाईट बनवलेली आहे आणि त्यामुळे या वेबसाईटवरून काय काय फायदे होते तुम्हाला तर माहिती असतील, की तुम्ही ह्या ठिकाणी जे पेन्शन आहे कधी ह्या ठिकाणी कधी येणार आहे ह्या ठिकाणी आपण पाहू शकत होतो, की पेन्शनचं स्टेटस पेन्शनचं स्टेटस काय आहे, पेन्शन कधीपर्यंत आपल्या अकाउंटवरती येणार आहे, ते सगळी डिटेल्स आपल्याला ह्या ठिकाणी वेबसाईटवरती पाहू शकत होतो आणि ह्याच्यामध्ये काही डाऊट नाही आणि हे आपण पाहू पण शकणार आहोत. आणि बंद कधी कोणत्या डेटमध्ये राहणार आहेत मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. ह्या ठिकाणी 1 जून 2026 ते 15 जून 2026 तर टोटल ह्या ठिकाणी 15 दिवस वेबसाईट बिझी असणार आहे. कारण ह्यामध्ये पूर्ण जे डाटा आहे आपला तो पूर्णपणे ह्या वेबसाईटवरती आता जी नवीन बनवलेली आहे 2.0 ह्या वेबसाईटवरती अपलोड करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही सध्या ह्या वेबसाईटवरती कोणतेही काम करायला नका जाऊ आणि कोणते पण तुमचे काम ह्या ठिकाणी ह्या वेबसाईटवर होणार नाही आहेत. एवढे 15 दिवस कोणतेही या ठिकाणी काम होणार नाहीत आणि त्या रिझनमुळेच कारण 15 दिवस त्यांनी पूर्ण प्लॅनिंग केलेली आहे. त्यामुळेच ह्या ठिकाणी आपल्याला म्हणजे जी जूनची ह्या ठिकाणी पेन्शन आहे जूनची पेन्शन ह्या ठिकाणी आपल्याला मेमध्ये देण्यात आली. मे लास्ट वीकला आपल्याला ह्या ठिकाणी भेटली. तर त्यांना पण ऑलरेडी पूर्ण प्लॅनिंगच करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्यासाठी काही ना काही चांगलीच गोष्ट आहे, की त्याच्यामध्ये नवीनच काहीतरी अपडेट आपल्याला चांगलं आपल्यासाठी जो दिव्यांगांसाठी काहीतरी इझी वे त्या ठिकाणी आणलेला असेल. त्यामुळेच त्यांनी ह्या ठिकाणी हे सगळं अपडेट केले असतील अशी आपण पूर्णपणे अपेक्षा करूया. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे नवीन वेबसाईट ह्या ठिकाणी जी 2.0 जे SAS पोर्टल 2.0 जे वेबसाईट आहे त्याच्यामध्ये काय काय आहे आणि तुम्ही काय काय कार्य तुम्ही त्या वेबसाईटमध्ये करू शकता ते सगळी डिटेल्स आहेत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहोत. आय होप हे जे इम्पॉर्टंट अपडेट आहे तुम्हा सर्वांना समजले असेलच किंवा ह्याच्याबद्दल आणखीन काही तुमच्या मनामध्ये डाऊट असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ह्याचा मी पूर्णपणे तुम्हाला जे काही तुमचे क्वेरीज आहेत डाऊट आहेत त्या डाऊटचा पूर्णपणे मी आन्सर देण्याची कोशिश करेल आणि आन्सर देईनच शुअर. तुम्ही पाहिलं असेल जे काही तुम्ही कमेंट करता मी वाचतो आणि त्याचा रिप्लाय नक्कीच देत असतो. तर त्यासोबतच जे आपले ह्या वेबसाईटवरती जातात आणि किंवा पेन्शनचे अपडेट वगैरे चेक करतात तर त्यांच्यासोबत तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना तुम्ही सांगू पण शकता की सध्या पोर्टल बिझी असल्यामुळे काही तुमचे सध्या काम बेसिक होणार नाही. तर ते नॉर्मली तुम्ही सगळं डिस्कशन त्या ठिकाणी त्यांच्यासोबत करून घेऊ शकता. त्यांना हा व्हिडिओ शेअर देखील करू शकता आणि नक्कीच तुम्ही आपले जवळचे जे व्हॉट्सअप ग्रुप वगैरे आहेत त्या ग्रुपमध्ये पण हा नक्कीच व्हिडिओ शेअर करा की बाकीच्या पण लोकांना हे इन्फॉर्मेशन भेटली पाहिजे. आय होप पूर्ण तुम्ही सॅटिस्फाय ह्या ठिकाणी झाला असालच. तर हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबतच नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.